बहुत ही बढ़िया गेंदबाजी। तुषार तुषार पहला गेंद डॉट बॉल। संदीप जगताप आज सुबह से एक बहुत ही बढ़िया फॉर्म में चल रहे हैं। अगर उनका बल्ला चला आज इस मैच में बहुत ही बढ़िया सुंदर असा चौकार नाही आहे हा। स्वराज्याची बॉलिंग खूप सुंदर आहे तशी। अश्विनचा चांगला चेंडू, एक धाव पूर्ण। दुसरा धावेचा प्रयत्न पण क्षेत्ररक्षक खूप सुंदर। वाईट चेंडू। संघाची धावसंख्या झालेली आहे 3। तीन चेंडू 3 धाव। सुंदर असा शॉट आणि हा एक धाव पूर्ण। दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण चेंडू फेकण्यात आलेला आहे बॉलरच्या हातात। अश्विन पुन्हा एकदा चौथ्या चेंडूसाठी सज्ज। सुंदर असा बॉल, एक धाव पूर्ण। 5 चेंडू मध्ये 5 धावा झालेल्या आहेत। आतापर्यंत चांगली गोलंदाजी अश्विन कडून। आणि हा मस्त सुंदर असा चेंडू डॉट बॉल, निर्धाव चेंडू। एक ओव्हर नंतर स्कोर झालेला आहे 5 धावा। कुठेतरी इकडे स्कोर कमी झालेला आहे पहिल्या ओव्हर मध्ये, बट विकेट नाही गेलाय डॉमिनेटरचा, तो ही चांगली गोष्ट आहे त्यांच्यासाठी। त्यांचे कर्णधार संदीप जगताप नॉन स्ट्राईकवर जे चांगल्या फॉर्म मध्ये आहेत। दिग्विजयचा सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू। वाइड +1, वाइड +1। आणि फुलटॉस चेंडू, बट प्रॉपर कनेक्ट नाही करू शकले संदीप जगताप। क्या बात आहे, मागे काय एफर्ट्स दाखवलेत, अफलातून एफर्ट्स। किपरने डायरेक्ट जंप तिकडे पाहायला मिळाले। संदीप तिकडे होते मागे आणि खूप चांगले एफर्ट्स संदीपने काय डाईव्ह लगावले तिकडे। सोळा रन झालेत। या बॉलवर पण उडवला गेला आणि तिकडे ओव्हर झाली आहे। 17 रन होते धावफलकावरती।
बॉलिंगसाठी गौरव लटके कॅप्टन आहेत आणि समोर कॅप्टन बॅटिंग पण करतात. दोन कॅप्टन आमने सामने. गुड बॉल. या बॉलवर पण एक चांगला उडवला कव्हरच्या वरून आणि 4 रन मिळेल. नो बॉल आहे. लो प्लस बाउंड्री. 17 आणि 5 22 22. दोन रन मात्र तिकडे इझिली मिळते. 24. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली आणि इकडे विकेट कॅप्टन बॉल म्हणजे कॅमेरामॅन देखील अगदी बॉलवरती अगदी नजर लावून आहेत. चांगली बॉलिंग केली टीम स्वराज्य. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर डॉमिनेटर्स. दीपू न्यू बॅटर स्ट्राइक एंड बाय दीपू. एकोणतीस 29. इकडे पण एक चांगला उडवला गेला समोर आणि दीपूने मात्र 6 रन साडी. शॉट ऑफ द मॅच. या 6 ने मॅच दीपूने पूर्णपणे बनवली. वेल प्लेड. या बॉलवर देखील स्ट्रोक चांगला खेळले गेलेत आणि तिकडे तेवढी चांगली फिल्डिंग. या बॉलवर पण ड्राईव्ह केलं गेलं बट
हा बॉल पण डीप मध्ये जातोय ट्रॅव्हल आणि इट इज आउट. स्वराजच्या टीमला जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर टार्गेट आहे 42, 42 रन्स करायच्यात. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचे आपण. D9 आणि RCS युनायटेड आपण टॉस साठी यायचं. D9 सेट. D9 आणि RCS आपण टॉस साठी यायचंय. चला टॉस करायचा RCS आणि हेड्स. D9 सेट टॉस जिंकला आणि बॅटिंग. फोर्टी चं टार्गेट आहे. म्हणजे बघ ना 4224, 24 बॉल मध्ये 42 रन्स करायच्या. उलटा सुलटा आहे. 42-24. या बॉलवर पण कव्हरला खेळले गेलेत आणि तिकडे डॉट बॉल येतोय. 42 रन्स करायच्यात मॅच जिंकण्याकरिता टीम स्वराज्य. स्ट्राईक एंडला बॅटर दिग्विजय साळुंके. एक चांगला बॅटर आहे, क्षमता आहे त्यांच्याकडे पण. या बॉलवर फ्लिक केलं गेलं, गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. सिंगल रनने मात्र इथे खातं ओपन केलं गेलंय. इकडे पण आपण पाहिलं तर एक चांगला बॉल. या बॉलवर पण एक चांगला हिट केला गेला तिकडे. गुड बॉलिंग पहिली ओव्हर चांगली आली आपल्या टीम साठी. बॉल मध्ये 39 रन्स करायचे. बॉलिंग साठी दीपू, स्ट्राईक एंडला बॅटर दिग्विजय. या बॉलवर पण उडवला गेला बट रन सिंगल मिळेल.
या बॉलवर पण एक चांगला स्ट्रोक खेळले गेले, पण तिकडे कव्हर्सला बॉल या बॉलवर पण एक चांगली पिचिंग पाहिली गेली आणि खूप चांगला बॉल वळवला तिकडे दीपू यांनी. गुड बॉलिंग. इकडे पण बॅटची हलकीशी काढा घेतली गेली आहे आणि टीम स्वराजच्या टीम कुठेतरी या मॅच मध्ये बॅकफुटला राहिली आहे, कारण की स्कोर टार्गेट होतं 42चं आणि या बॉलवर बॅटची एज घेतली गेली आणि आउट. बारा बॉल मध्ये 32 रन्स करायचे मॅच जिंकण्याकरिता. 12 बॉल 32. या बॉलवर पण समोर खेळले गेलेत आणि स्ट्राईक एंडला फेकी करतील. पण तिकडे कृष्णाने चांगला बॉल अडवला. 11 बॉल मध्ये 31 रन्स करायचे आहेत. या बॉलवर पण समोर खेळले गेलेत आणि तिकडे थोडी मिसफील्ड. या बॉलवर पण अगदी बॉल जोरात खेळले होते.
शेवटचा बॉल असणार आहे. 7 बॉल 24 पाहिजे. या बॉलवर 6 आला तर 6 बॉल 18 येईल, पण या बॉलवर 6 आला पाहिजे. सहा बॉल मध्ये 24 रन्स करायचे आहेत. मॅच स्वराज्य जिंकून देईल का स्वतःला? स्ट्राईक एंडला अश्विन. 6 बॉल 24 रन 6 बॉल. पहिल्याच बॉलवर ते 6. अश्विन बोलतोय टायगर अभी जिंदा आहे, आणि जर अश्विननी मॅच जिंकून दिली तर या बॉलवर पण बॉलला फिरवलं गेलं आणि डॉट बॉल येतोय. 4 बॉल मध्ये 18 रन्स करायचे आहेत. 3 6 मारायचे आहेत. या बॉलवर देखील एक चांगला स्ट्रोक, बट तिकडे आउट. न्यू बॅटर आशुतोष, आणि आशुतोषला मात्र इथे थांबवलं जागेवर. मॅच मध्ये आता मात्र औपचारिकता शिल्लक आहे. जवळपास डॉमिनेटर्स टीमने एक चांगला परफॉर्मन्स केला या मॅच मध्ये, आणि चांगली मॅच जिंकत असताना या टुर्नामेंट मध्ये हार्ड लक टीम स्वराज्य. वेल प्लेड डॉमिनेटर्स. शेवटचा बॉल आहे. लोअर फुल टॉस बॉल आणि समोर कन्वर्ट केला. 6 रन साठी हार्ड लक टीम स्वराज्य. वेल प्लेड डॉमिनेटर्स. कॉंग्रॅच्युलेशन टीम डॉमिनेटर्स, मॅच जिंकली आहे.